तुझ्याशी गप्पा मारतोय. खूप दिवसांनी ऑनलाईन भेटलो. बघू. हो काय? म्हणजे तुला काय अशाच मुली आवडतात का? अशाच म्हणजे म्हणजे अशा मॉड टाइप्स? गौरी, मॉड असा काही टाईप नसतो मुळात. आणि माझ्या अशा खूप इंटरनॅशनल फ्रेंड्स आहेत, अशा खूप मैत्रिणी आहेत. बापरे, खूप मैत्रिणी आहेत. हो. बरोबर आहे, म्हणजे तुझ्याकडे वेळच नसणार. कशाला? काही नाही, इतक्या सुंदर मुलीशी बोलतोयस ना, मग माझ्याकडे लक्ष द्यायला कसा वेळ असेल ना तुला? हायला, नोज पिअर्सिंग केव्हा केलं? सेंड मी द पिक्चर्स. तिचं नोज पिअर्सिंग दिसतंय, माझं कानातलं दिसत नाही. गौरी, तू चिडलीस ना की आणखीन सुंदर दिसतेस. तुझ्या नवीन कानातल्या सकट गौरी, अगं किती छान दिसतेस. कुठे सापडला हा ड्रेस? तुझ्या कॉलेज मधला ना? अजूनही किती छान दिसतोय ग तुला. पण गौरी, आज हे सगळं अचानक. म्हणजे रोज जशी मी वागते राहते ते जरा खूप झालं ना, सो आज कुछ अलग हो जाए. लोकांनाही कळू दे ना की मी अशीही दिसू शकते. लोकांना म्हणजे कोणाला? कुणाला काय? लोकांना, लोकांना. थँक्यू. वेलकम. चल. हा, बोल सौरभ. सुंदर. काय? काय दिसतेस तू, सुपर्ब. पण मी आज इतका बिझी नसलो असतो तर किती बरं झालं असतं. सौरभ, इनफ. पण आणि मी नसताना का घातलेस हे कपडे? कॉलेज सोडल्यापासून इतक्या वर्षात पहिल्यांदा घातलेस ना हे? हो, तुझ्या अजून लक्षात आहे तर. म्हणजे काय? बरं, तू तिथेच थांब, मी येतोय. I'll be there. Bye. हा बोला, काय सांगताय काय? सौरभ पण ना, जरा धीर नाही बघा त्यांना. लगेच तुम्हाला फोटो पाठवले ना. हो, खूप छान दिसतीये. नाही हो, काय झालं, तिचं कपाट आवरत होती ती, त्यात ते जुने कपडे कॉलेजमध्ये घालायची सापडले, घालून पाहिले, बाकी काही नाही. हो, साड्या पण सापडल्यात ना. हो, नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. बरं, ठेवू आता फोन.
काय हो असे काय पाहताय? आपली मुलगी सुंदर दिसतीये, तिची स्तुती करायला आला होता फोन, माझी नाही काही. ते समजलं मला. तू गोखले वहिनीनं काय सांगत होतीस याचा उलगडा मला झाला नाही. ते होय. अहो सौरभ पण ना हसेत. लगेच त्यांनी गौरीचा फोटो गोखले बहिणींना पाठवला. कौतुक करत होत्या आपल्या गौरीचं. साहजिक आहे. पण त्यावर गोखले वहिनी पुढे काय म्हणाल्या? तसं काही नाही, पण त्यांना जरा काळजी वाटत होती की हे असले कपडे घालून गौरी बाहेर पडणार का काय. का? का म्हणजे काय, किती छान दिसली गौरी, तरी हे असे कपडे सोनसरी सारख्या गावात शोभून दिसत नाहीत. म्हणजे हे बघा, कॉलेजमध्ये होती तोवर ठीक होत, पण आता ती वकील आहे आणि त्यात गोखल्यांची होणारी सून. पण मग तू काय गोखले वहिनीनं सांगितलंस? मी काय म्हणणार, मी म्हणाले त्यांना तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. लग्नानंतर आमची गौरी साड्याच नेसेल. आणि कसं आहे, साडी कशी ना शोभून दिसते मुलींना. अगं पण हे बघा, त्यांच्या घरी सून म्हणून गेल्यावर तिला त्यांच्या चालीरीतीप्रमाणे वागायलाच हवं. आता तुम्ही एक शब्दही बोलू नका. मला ना तिच्या कपाटातले कपडे बघायलाच हवेत. आणखी कुठले जुने कपडे ठेवले तिने देव जाणे. मेरा दिल तू ही मेरी मंजिल चेंज केलंस तू? हो. एक विचारू? एखाद्या माणसाला आपण कधीही काही विचारण्याचा हक्क देऊन टाकतो. आता ती व्यक्ती तू आहेस माझ्यासाठी, सो विचार. आज तुझा जो काही इतका छान मूड आहे तो कशामुळे? तुला कशामुळे वाटतं? आपल्या एखाद्या जुन्या मैत्रिणीशी इतका वेळ चॅटिंग केल्यामुळे सुद्धा असू शकतो. काय माहिती. बर, नाही म्हणजे एखादी सुंदर आणि मॉड मुलगी आपल्याशी इतका वेळ गप्पा मारत असेल तर कुठल्याही मुलाचा मूड मस्तच असेल ना. गौरी, मला या गप्पांची ना काहीही गरज नाहीये. का? अगं, का म्हणजे जवळच्यांची किंमत करून लांबच्यांच्या मागे पडणाऱ्यांपैकी मी नाहीये. अरे वा. मग कोण आहे जवळचं? तू आहेस. ठीक आहे, मी आहे जवळची, पण मी थोडी कन्फ्युज्ड. म्हणजे हेच की आता मला कळत नाहीये की मी कशी राहू. म्हणजे आहे तशी साधी राहू का तुझ्या त्या चॅटिंग वाली सारखी मॉड? गौरी, तू जशी आहेस तशीच राहा. तू स्वतःला जशी आवडतेस ना तशीच मला आवडतेस. ओरिजिनॅलिटी ही खूप प्युअर असते गौरी, आणि तू इतकी प्युअर आहेस म्हणूनच मला आवडतेस. साधेपणा ही तुझी क्वालिटी आहे. आता तू ठरव, तुला साधं राहायचंय की मॉड? हाय. हाय गौरीताई. कपिल. बरं कपिल. कपिल. बरं झालं भेटला. तर हे बघ, तुला प्रताप आवडत होता ह्याचं मला वाईट नाही वाटलंय. हे तू माझ्यापासून लपवलंस, मला सांगितलं नाहीस, या गोष्टीचं मला वाईट वाटलंय. सेड आय एम सॉरी. असं आहे ना गौरी, माझ्या माणसाने माझ्याशी खोटं बोललेलं नाही आवडत मला, आणि मी प्रेम करतो तुझ्यावर. सो तुझ्याकडनं हे अपेक्षित नाही आता. मला कपिल बद्दल काहीही बोलायचं किंवा ऐकायचं नाही. सो प्लीज प्रश्न विचारणं बंद कर. हा,